हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत पॉवर इंजिनिअरिंग. पॉवर इंजिनिअरिंग मध्ये बाळांनो आपण पाहत आहोत युनिट नंबर 1 चॅप्टर नंबर 1 रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेशन मध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपण एअर रेफ्रिजरेशनचा कन्सेप्ट पाहिला होता. त्याचा ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज डिटेल मध्ये तो कन्सेप्ट पाहिला एअर रेफ्रिजरेशन. तर बाळांनो आता या नेक्स्ट लेक्चर मध्ये आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत सिंपल कूलिंग सिस्टीम. डिटेल मध्ये पाहणार आहोत जी की एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचाच एक टाइप आहे. ओके, चला तर मग पाहूया. आता लक्षात ठेवा, आपण अशी एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम पाहतोय, अशा एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम ज्या आपण यूज करतो एअरक्राफ्ट मध्ये, म्हणजे विमानामध्ये. आता एअरक्राफ्ट मध्ये वेगवेगळ्या एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम आपण वापरतो. त्यामध्ये सिंपल कूलिंग सिस्टीम आहे, बूटस्ट्रॅप एअर रेफ्रिजरेशन सिस्टीम आहे, रिजनरेटिव्ह कूलिंग सिस्टीम आहे, रिड्यूस एम्बियंट सिस्टीम आहे. आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत सिंपल कूलिंग सिस्टीम, जी की एअर रेफ्रिजरेशन सिस्टीमचाच एक टाइप आहे, जी एअरक्राफ्ट मध्ये यूज केली जाते ग्राउंड कूलिंग करण्याकरता. ओके, चला तर मग डिटेल मध्ये पाहूया सिंपल कूलिंग सिस्टीम. सिंपल कूलिंग सिस्टीम पहा, इट इज युज्ड फॉर द ग्राउंड कूलिंग व्हेन एअरक्राफ्ट इज नॉट मूव्हिंग. ज्यावेळी तुमचं एअरक्राफ्ट मोशन मध्ये नसतं, एअरक्राफ्ट जेव्हा लँड झालेला असतं, थांबलेलं असतं, त्यावेळी ग्राउंड कूलिंग करण्याकरता सिंपल कूलिंग सिस्टीम वापरतात. मग एअरक्राफ्ट मध्ये ग्राउंड कूलिंग करण्याकरता सिंपल कूलिंग सिस्टीम वापरतात. पण कधी, जेव्हा एअरक्राफ्ट थांबलेलं असतं, विमान थांबलेलं असतं. इट कन्सिस्ट ऑफ एअर टू एअर हीट एक्सचेंजर अँड अ कूलिंग टर्बाइन. याच्यामध्ये दोन महत्वाचे कॉम्पोनंट आहेत, कॉम्प्रेसर, एअर टू एअर हीट एक्सचेंजर आणि कूलिंग टर्बाइन. या कॉम्पोनंटच्या मदतीने सिंपल कूलिंग सिस्टीम चालते. एअर टू एअर हीट एक्सचेंजर आणि पुढे कूलिंग टर्बाइन. बरं, याच्यामध्ये जी एअर रिक्वायर्ड फॉर रेफ्रिजरेशन सिस्टीम इज ब्लीड ऑफ इनटू द मेन कॉम्प्रेसर. जी काही एअर आपल्याला लागते ती ऍटमॉस्फिअर मधून कलेक्ट केली जाते. ती ऍटमॉस्फिअर मधून कलेक्ट केली का ती येते मेन कॉम्प्रेसर मध्ये. कॉम्प्रेसर मध्ये ती एअर आली का त्या एअरचं केलं जातं कॉम्प्रेशन. एअरचं कॉम्प्रेशन केलं की प्रेशर तर वाढतोच, ती एअर कॉम्प्रेस तर होतेच, पण सोबत टेम्परेचर पण वाढतो आणि प्रेशर पण वाढतो. आपल्याला प्रेशर हवा आहे पण टेम्परेचर नको, त्यामुळे ती कॉम्प्रेस केलेली एअर कूल करण्याकरता कुठे पाठवली जाते, हीट एक्सचेंजर कडे पाठवली जाते. मग ती कॉम्प्रेस्ड एअर हीट एक्सचेंजर मध्ये कूल होते, थंड होते. आता ती कॉम्प्रेस केलेली एअर थंड झालेली आहे, ती कूल केलेली कॉम्प्रेस्ड एअर पुढे कुठे सेंड केली, कूलिंग टर्बाइन कडे सेंड केली. कूलिंग टर्बाइन कडे गेल्यानंतर त्या कूल केलेल्या कॉम्प्रेस्ड एअर कडून पाहिजे ते वर्क एक्सट्रॅक्शन आपण करून घेतो आणि हळूहळू ती एअर परत एक्सपांड होते आणि परत ऍटमॉस्फिअर मध्ये सोडली जाते. कळालं? मग मेन ऍटमॉस्फिअर मधून एअर कलेक्ट करायची मेन कॉम्प्रेसर मध्ये, ती कॉम्प्रेस होणार, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर तिथे डेव्हलप होणार. आता हाय प्रेशर मला हवाय पण हाय टेम्परेचर नको, म्हणून कॉम्प्रेस केलेली ती एअर हीट एक्सचेंजर कडे जाणार. तिथे काय होणार की ती तिथे कूल होणार, थंड होणार. कूल केलेली कॉम्प्रेस्ड एअर मी कुठे सेंड करणार, कूलिंग टर्बाइन कडे. कूलिंग टर्बाइन मध्ये काय होणार की ती हळूहळू एक्सपांड होणार आणि ज्यावेळी ती एक्सपांड होईल तेव्हा पाहिजे ते वर्क एक्सट्रॅक्शन मी करून घेणार. लिहून घ्या बाळांनो हे सगळं. सेम अशी सिस्टीम असते न्यूमॅटिक सिस्टीम. तुम्ही हायड्रोलिक सिस्टीम, न्यूमॅटिक सिस्टीम ऐकली असेल. हायड्रोलिक सिस्टीम मध्ये हे करण्याकरता ऑइल वापरतात, न्यूमॅटिक सिस्टीम मध्ये एअर वापरतात. ठीक आहे, सेम न्यूमॅटिक सिस्टीमचा कन्सेप्ट आहे. चला पुढे जाऊया. त्यासाठी एक फिगर दाखवलेली पहा. ओके, फिगर मध्ये सिंपल कूलिंग सिस्टीमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते इथे दाखवलेलं आहे. इकडे पहा, इकडून ऍटमॉस्फेरिक एअर आत येणार, ऍटमॉस्फेरिक एअर आत आली का इथं कॉम्प्रेस होणार. कॉम्प्रेशन झालं की हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर डेव्हलप होतो. मला हाय प्रेशर पाहिजे पण टेम्परेचर नको, म्हणून ती कॉम्प्रेस केलेली एअर इथं इथपर्यंत येणार, इथपर्यंत. ठीक आहे, इथून ती इकडे येणार, हीट एक्सचेंजरच्या माध्यमातून ती इथे कूल होणार, थंड होणार. थंड झाली, हे हीट एक्सचेंजर आहे, थंड झाल्यानंतर ती कूलिंग टर्बाइन कडे येणार. कूलिंग टर्बाइन कडे आल्यानंतर आता ती कूल झाली ना हीट एक्सचेंजर मधून निघाल्यावर, मग या ठिकाणी कूलिंग टर्बाइन कडे आल्यानंतर कूलिंग टर्बाइन त्या कॉम्प्रेस्ड एअर मुळे फिरणार. कॉम्प्रेस्ड एअर फिरला की ती जी एअर आहे ती एक्झॉस्ट फॅनच्या माध्यमातून बाहेर जाणार. म्हणजे अशी एअर येऊन अशी येऊन
हीट एक्सचेंजर कडून कुलिंग टर्बाईन कडे एक्झॉस्ट फॅन फिरून इकडून बाहेर पडणार. या साईडला जो टर्बाईन आहे, जी एअर ऍक्च्युली यूज मध्ये नाहीये, जास्तीची एअर जर आतमध्ये येते तर ती एअर तुम्ही इकडूनही बाहेर काढू शकता. इथे पण एक एक्स्ट्रा टर्बाईन लावलेला आहे, इकडून ती बाहेर पडून जाईल. या ठिकाणी कंबस्शन चेंबर लावलेला आहे. आपल्याला याचा यूज जनरली कमी करायचा, इकडून येऊन अशी पाठवायची नाहीये. आपल्याला इकडून येऊन हीट एक्सचेंजर मधून कुलिंग टर्बाईन फिरवायचा आहे, मग ती एअर एक्झॉस्ट फॅनच्या माध्यमातून बाहेर काढायची. म्हणजे आपलं जे वर्किंग येते या पद्धतीने. ओके, ही लक्षात दे. ड्रॉ करून घ्या बाळांनो ही फिगर. पुढे आता द एअर डिस्चार्ज फ्रॉम टर्बाईन ऍट अ प्रेशर स्लाइटली अबाव द कॅबिन प्रेशर. आपल्या कुठल्याही एअरक्राफ्ट मध्ये ना आतमध्ये प्रेशर असतो, त्याला आपण कॅबिन प्रेशर म्हणतो. तर एअरचा जो डिस्चार्ज होतोय टर्बाईन मध्ये, एअरचा जो काही डिस्चार्ज होतोय ना कोणत्या ह्या टर्बाईन मध्ये किंवा ह्या टर्बाईन मध्ये, हा जो डिस्चार्ज आहे समजा तो जर थोडासा स्लाइटली जास्त असेल, ऍट अ प्रेशर स्लाइटली अबाव द कॅबिन प्रेशर, then heat sink for this system is ram air and the fan is put air on the downstream side, thus avoid the additional temperature rise of the cooling air. इकडे लक्ष द्या. या साइडने झालं काय बाळांनो, की ज्यावेळी या ठिकाणाहून तुमची एअर इथं कॉम्प्रेस झाली, तर कॉम्प्रेस झाली म्हणजे त्या ठिकाणी टेम्परेचर वाढणार आहे. जर समजा इथे इन्क्रीज झालेलं टेम्परेचर एका स्पेसिफिक लिमिट पेक्षा जास्त असेल, एका स्पेसिफिक लिमिट पेक्षा इथलचं टेम्परेचर जास्त वाढलं का ती जी एअर आहे ती इथून अशी बाहेर काढली जाते. ठीक आहे ना, ती एअर इथून अशी बाहेर काढून टाकली जाते. म्हणजे काय होतं की प्रमाणापेक्षा जास्त टेम्परेचर वाढत नाही, प्रमाणापेक्षा जास्त प्रेशर वाढत नाही. जनरली कॅबिन प्रेशर पेक्षा थोडासा जास्त प्रेशर इथे डेव्हलप झाला पाहिजे. स्लाइटली हायर प्रेशर दॅन कॅबिन प्रेशर. कुठे? या मेन कॉम्प्रेसर मध्ये. याच्या इथे जो प्रेशर डेव्हलप होणार आहे तो कॅबिन प्रेशर पेक्षा थोडासा जास्त पाहिजे. पण जर समजा या ठिकाणी जास्त प्रेशर डेव्हलप होत असेल तर टेम्परेचर पण वाढेल. टेम्परेचर वाढल्यानंतर काही होऊ शकतं. म्हणून ते टेम्परेचर मेंटेन करण्याकरता आपल्याला डायरेक्टली काय करायचंय, कंबस्चन चेंबर मधून ती एअर डायरेक्टली बाहेर काढून टाकायची. म्हणजे टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन राहिलं पाहिजे, प्रेशर पण एका लिमिटच्या पुढे जाता कामा नये. इट इज युज्ड फॉर द ग्राउंड कुलिंग सिस्टीम. ही जी सिंपल कुलिंग सिस्टीम आहे ती जनरली ग्राउंड कुलिंग साठी वापरली जाते. ग्राउंड कुलिंग साठी. सिन्स द फॅन इज ड्रिवन बाय द वर्क ऑफ एक्सपान्शन टर्बाइन इज अ सोर्स ऑफ प्रोव्हाइडिंग कुलिंग एअर फॉर द हीट एक्सचेंजर वेन एअरक्राफ्ट इज नॉट मुव्हिंग. जनरली या ठिकाणी ना कुलिंग सिस्टीम मध्ये इथं एक्झॉस्ट फॅन आहे, पण एक्झॉस्ट फॅन फिरवायला आपलं एअरक्राफ्ट बंद आहे. फॅन कसा फिरेल? एअरक्राफ्टचं मशीन बंद आहे ना. मग या ज्यावेळी तुमचं एअरक्राफ्ट मोशन मध्ये नसतं त्यावेळी मला हा एक्झॉस्ट फॅन फिरवायचा आहे. मग तुम्ही पाहता एअरक्राफ्ट जरी थांबलेला असला तरी एक्झॉस्ट फॅन फिरतो. का फिरतो? कारण या ठिकाणावर ऍटमॉस्फेरिक एअर घेतली, कॉम्प्रेस केली, नंतर तिला कूल केलं, कूल करून टर्बाईनच्या माध्यमातून एक्झॉस्ट फॅन फिरवला आणि कुलिंग सिस्टीम अचीव केली. याला म्हणतात सिंपल कुलिंग सिस्टीम इन द एअरक्राफ्ट वेन एअरक्राफ्ट इज नॉट मुव्हिंग. ओके, हे समजलं? लिहून घ्या बाळांनो हे सगळं. चला बाळांनो, लिहिलं असेल तर मग एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की इकडून ऍटमॉस्फेरिक एअर येणार, कॉम्प्रेसर मध्ये ती कॉम्प्रेस होणार, कॉम्प्रेस झाल्यानंतर ती हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर डेव्हलप करणार. मला हाय प्रेशर चालेल पण हाय टेम्परेचर नको, म्हणून ती एअर हीट एक्सचेंजर कडे येणार. हीट एक्सचेंजर मधून ती कूल होईल. त्या कूल झालेल्या कॉम्प्रेस एअर मुळे टर्बाईन फिरेल. टर्बाईन फिरला की शाफ्टच्या माध्यमातून एक्झॉस्ट फॅन फिरेल आणि अशा पद्धतीने सिंपल कूलिंग अचीव केली जाईल वेन एअरक्राफ्ट इज नॉट मुव्हिंग विथ द हेल्प ऑफ सिंपल कूलिंग सिस्टीम. गॉट इट? आता याच्याबद्दल तुम्हाला टीएस डायग्राम काढायची असते बाळांनो, जशा थर्मल मध्ये काढतो तशा. ही टीएस डायग्राम आहे, टेम्परेचर वर्सेस एन्थाल्पी. बघा, टेम्परेचर वर्सेस एन्थाल्पीची डायग्राम आहे या ठिकाणी. या ठिकाणी पाहू शकतो बाळांनो आपण, बघा कॉम्प्रेस एअरचा आउटपुट बघा बरं का. टेम्परेचर काय होतं, जसं तुम्ही इकडे इकडे जाता टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार आहे, पण एअर काय होत जाईल? कॉम्प्रेस होत जाईल. एअर कॉम्प्रेस झाली का तिचं टेम्परेचर आपल्याला कमी करायचंय, कॉम्प्रेस एअरचं टेम्परेचर आपल्याला कमी करायचंय, मग ते या ठिकाणी कमी होईल या ठिकाणी असं. आणि नंतर ती इथून कुठे येईल? खाली येईल 5व्या स्टेजला. हे बघा इथं आहे ती एअर,
सध्या सुरुवातीला ऍटमॉस्फेरिक एअर इथे, इथं बघा इथून जसजशी वर जातीये टेम्परेचर वाढतंय, बघा टेम्परेचर वाढतंय, टेम्परेचर वाढतंय, टेम्परेचर इन्क्रीज होत जाणार, टेम्परेचर इन्क्रीज झालं का प्रेशर पण वाढणार आहे कॉम्प्रेस केल्यावर. इथपर्यंत टेम्परेचर वाढलं, या लेवलच्या पुढे जायचं नाही, त्यासाठी एक्स्ट्रा सिस्टीम आहे टेम्परेचर कमी करायला. आणि इथून परत काय होणार, ती कॉम्प्रेस एअर मी कूल करणार. या भागात कोण आहे, हीट एक्सचेंजर आहे, या भागात ती कूल होणार. टेम्परेचर कमी झालं, कूल कॉम्प्रेस एअर मिळाली. आता मी वर्क डन करून घेणार, वर्क डन करून घेतलं की परत एक्सपांड होणार, टेम्परेचर कमी 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 होणार. म्हणजे 1 2 3 4 5 ही फिगर. ओके, टीएस डायग्राम सुद्धा एक्झामला विचारतात, शॉर्ट मध्ये टीएस डायग्राम ड्रॉ करून घेत चला. ओके, आज या ठिकाणी आपण थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला नवीन कन्सेप्ट पाहू, तिथे रिव्हर्स कार्नोट सायकल पाहणार आहोत आपण. ओके, बाय स्टुडंट्स.